कुळीला जात असताना हा सुंदर सनसेट दिसतो. एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू चॅनल ज्याचं नाव आहे प्रणव पिळणकर ब्लॉग्स. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रणव पिळणकर, मी सिंधुदुर्गमधल्या फोंडाघाट या गावात राहतो. तर आज मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे प्रणव पिळणकर ब्लॉग्स. तर आजपासून मी डेली ब्लॉग शूट करणार आहे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर आज दिवसभरात जे काय होईल ते मी सगळं शूट करीन आणि तुम्हाला दाखवेन. बघू, आता वाजलेत 8. तर आत्ताच मी उठलो आहे. तर आज खाली जाऊया, बघूया घरातले काय करत आहेत. आता हा बघा, हा प्रतीक, हे तोंड नको रे. आणि ही आहे मम्मी. तर पोहे केलेले आहेत मस्तपैकी. तर आता आपण थोड्या वेळानं खाऊया. आधी ब्रश करूया. मस्तपैकी पोहे झालेले आहेत. तर आता आपण मस्तपैकी जरा नारळ फोडूया. परत सांगितलं नाही नारळ फोडून द्यायला. तर चला. तर हे बघा, 2 नारळ मिळाले. ते बी खरी नारळ तर आता घरात दिले. ते सगळं साफ करायला हवं. चला, आता सगळं कामं आवरून झालेली आहे. तर आता बाजारात पण मी जाऊन आलो. तर आता मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून फ्रेश होऊया. तर आता सगळं आवरून झालेलं आहे. आंघोळ वगैरे सगळं केलं आहे. आता थोड्या वेळात मामाने यायचे आहेत. तर मी घरात जरा गडबड सुरू आहे. तर बघूया येतील आता थोड्याच वेळात. तर आता मामा आणि सगळे आलेले आहेत. हा आहे मामांचा मुलगा मुलगी. आणि आम्ही आता इथे कॅरम खेळतोय सगळे. तर हा आहे माझा मामा आणि ही आहे माझी भाची जी की रडत होती. तर संध्याकाळी आम्ही सगळे कणकोलीला जात असताना हा सुंदर सनसेट दिसत होता. आणि मस्त हिरवगार रान, खूप सुंदर दिसत होतं सगळं. जसं आता तुम्ही बघितलात की आज मामा आणि सगळे आलेले घरी. आज सगळा दिवस गडबडीतच गेला. काय ब्लॉग वगैरे काय केला नाही जास्त. आणि संध्याकाळी परत मी कणकोलीला पण गेलो होतो त्यांच्यासोबतच. तर आत्ता आलो आहे. तर आता खूप धमाल झाला आहे. तर आजच्या दिवसासाठी एवढंच बस. पुन्हा भेटूया उद्या.